नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, बॉम्बे हायकोर्टाद्वारे जे मित्रांनो मागील 2 दिवसापूर्वी सर्वात मोठी मेगा भरती जाहिरात प्रसिद्ध केलेली होती, ज्यामध्ये लिपिक, शिपाई, हमाल, स्टेनोग्राफर अशी विविध सारे पदे जी की मित्रांनो भरली जाणारी आहेत. आता मित्रांनो त्या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज देखील आता सुरू झालेले आहेत, जे की आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला घरी बसून तुमच्या लॅपटॉप व मोबाईलद्वारे याचा ऑनलाईन अर्ज अचूक पद्धतीने कसा करता येईल याबद्दल आपण संपूर्ण काही माहिती स्टेप बाय स्टेप या ठिकाणी मित्रांनो आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा आणि व्हिडिओमधला कोणताही तुम्ही पॉईंट किंवा टॉपिक मित्रांनो स्किप करू नका, जेणेकरून तुमच्या फॉर्ममध्ये तुम्हाला चुका जी की होणाऱ्या नसतील. जर मित्रांनो तुम्हाला अचूक पद्धतीनं फॉर्म भरायचा असेल तर काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा. आणि यामध्ये मी तुम्हाला ऑनलाईन पेमेंट कसं करायचं आहे, चलान कसा भरायचा असतो किंवा रेफरन्स नंबर कसा टाकायचा असतो याबद्दल देखील तुम्हाला खूप काळजीपूर्वक माहिती जी आहे ती समजावून सांगितलेली आहे. त्यामुळेच म्हणतो व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे, काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा मित्रांनो. स्टार्ट करण्या अगोदर मी तुम्हाला छोटीशी एक माहिती देऊ इच्छितो. जर मित्रांनो तुम्ही या पदासाठी अर्ज करत असाल आणि जर तुम्हाला यासाठी एक परफेक्ट आणि एक्झाम क्रॅकिंग शॉर्टलिस्टमध्ये येणारा जर मित्रांनो असा कोर्स हवा असेल तर मित्रांनो त्यासाठी आपण स्पेशली मित्रांनो एक बॉम्बे हायकोर्टसाठी स्पेशल रिलीज केलेलं आहे, जे की यामध्ये शिपाई व लिपिक हमाल या दोन्ही पदांकरता जे मित्रांनो सर्व काही कंबाईनमध्ये आपण सर्व व्हिडिओ कोर्स बनवला आहे, ज्याची प्राइस फक्त 449 मित्रांनो आपण अशी ठेवलेली आहे, ज्यामध्ये फक्त तुम्हाला आणि फक्त व्हिडिओ कोर्सेस व त्यासोबत ऑनलाईन टेस्ट सिरीज आणि मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला ई बुक देखील प्रोव्हाइड केलेलं आहे. तर ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही मित्रांनो महागडं बुक्स घेण्याची गरज पडणारी नाही किंवा तुम्हाला इतरत्र कोणत्याही बाबीची शोधण्याची आवश्यकता गरज पडणारी नाही. यामध्ये आपण त्यासोबतच प्रिव्हियस इयर झालेल्या ज्या शिपाई व हमाल या पदासाठीची प्रश्नपत्रिका व त्यासोबतच लिपिक या पदासाठी झालेल्या जेवढे काही मागील प्रश्नपत्रिका आहेत ते देखील आपण या कोर्समध्ये ऍड करून दिलेल्या आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना हा स्पेशली कोर्स बाय करायचा आहे त्यांनी लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक दिली आहे. तुम्हाला त्या लिंकवर जाऊन तिथून आपली ॲप डाउनलोड करून घ्या मित्रांनो. 499 मध्ये जो आपला ऑफर प्राईसमध्ये हा कोर्स चालू आहे मित्रांनो, तो लगेचच्या लगेच तुम्ही एनरोल करून घ्या आणि चांगल्या आणि उत्तम तयारीला मित्रांनो लागा. दरवर्षी आपले अनेक विद्यार्थी जे की शॉर्टलिस्टच्या यादीमध्ये येतात, तर यावर्षी तुम्हाला यायचं असेल तर हा कोर्स मित्रांनो तुम्ही नक्की एनरोल करा. तुम्हाला प्रथमतः व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक दिसेल, त्या तुम्हाला लिंकवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही अशा प्रकारच्या एका डॅशबोर्डवर येणारे असाल, जे की बॉम्बे हायकोर्टाची ऑफिशियली ही वेबसाईट आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, जे की रिक्रुटमेंट नोटीस देखील या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार असेल. आणि यामध्ये तुम्ही कोणत्या पदाकरता अप्लाय करत आहात हे तुम्हाला या ठिकाणी काळजीपूर्वक पाहायचं आहे. ज्यामध्ये स्टेनोग्राफरसाठी लिंक या ठिकाणी ॲक्टिव्हेट झालेले आहे. त्यानंतर स्टेनोग्राफरच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता क्लर्क पोस्टसाठी देखील झालेलं आहे. त्यानंतर ड्रायव्हरसाठी देखील या ठिकाणी जे पोस्ट ॲक्टिव्हेट झालेले आहेत, म्हणजे याची ऑनलाईन लिंक असे सर्व पदासाठी झालेलं आहे. आणि ज्यांना पिऊन, हमाल, फर्स्टसाठी अप्लाय करायचं आहे त्यांनी या ठिकाणी जे की ते देखील या ठिकाणी तुम्ही पोस्ट पाहू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला ज्या पदाकरता अप्लाय करायचं आहे ते पद आधी काळजीपूर्वक निवडणं या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. तर मला या ठिकाणी क्लर्क या पदासाठी अप्लाय करायचं आहे. तर या ठिकाणी जे की 3 नंबरला जो क्लर्क दिसत आहे त्यावर तुम्हाला या ठिकाणी जे अप्लाय ऑनलाईन दिसत आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर अप्लाय ऑनलाईनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली या प्रकारच्या एका डॅशबोर्डवर तुम्ही या ठिकाणी पोहोचणारे असाल, जे की दुसरं त्यांचं ऑफिशियली पेज आहे. यावरून तुम्ही ऑनलाईन जे काही अर्ज तुमचा भरू शकता. तर यामध्ये प्रथमतः तुम्हाला होम, रजिस्ट्रेशन, फाइंड युअर रजिस्ट्रेशन आयडी आणि त्यानंतर प्रिंट ॲप्लिकेशन असे 4 टप्पे जे की देण्यात आलेले आहेत. आता ॲडव्हर्टाइजमेंट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क या ठिकाणी काळजीपूर्वक तुम्हाला पाहून घ्यायचं आहे. कारण का या ठिकाणी जर क्लर्क येत नसेल किंवा तुमचं स्टेनोग्राफर, पिऊन, शिपाई आम्हाला येत असेल तर तुमचा अर्ज त्या ठिकाणी तुम्ही सबमिट करत असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज करत आहात ते त्या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम कन्फर्म करून घेणं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तुम्हाला प्रथमतः जो रजिस्ट्रेशनचा टॅब दिसत आहे सेकंड नंबरचा, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही रजिस्ट्रेशनच्या टॅबवर क्लिक कराल त्यानंतर तुमच्या समोर जे आहे त्यांचा जो ऑफिशियली रजिस्ट्रेशनचा पेज जो आहे तो तुमच्या समोर डायरेक्टली ओपन होणारा असेल. आणि रजिस्ट्रेशनच्या पेजमध्ये जेवढ्या काही मॅन्डेटरी बाबी आहेत, जे काही मॅन्डेटरी त्यांनी दाखवलेलं आहे ते सर्व बाबी या ठिकाणी तुम्हाला मॅन्डेटरी पद्धतीनं भरणं अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. रजिस्ट्रेशन पेज ओपन झाल्यानंतर तुमच्या प्रकारे अशा प्रकारचा एक पेज येईल. त्यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन द पोस्ट ऑफ क्लर्क या ठिकाणी लिहून राहील. तर यामध्ये तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप माहिती कशी भरायची. तर यामध्ये तुम्हाला प्रथमतः तुमची पोस्ट या ठिकाणी कन्फर्म करून घ्यायची आहे, की तुम्ही क्लर्क या पोस्ट करताच अप्लाय करत आहात का? तर क्लर्कचीच या ठिकाणी तुम्हाला पोस्ट जे की असायला पाहिजे. त्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे की तुम्ही कोणत्या ठिकाणी अप्लाय करत आहात. तर या ठिकाणी पाहू शकता नेम ऑफ द एस्टॅब्लिशमेंट फॉर विच अप्लाइंग सिलेक्ट ओन्ली वन. तर तुम्हाला
यापैकी कोणत्याही एका जे काही ब्रँच आहे त्यांचं त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करा. जसं की या ठिकाणी बॉम्बेसाठी करायचं आहे किंवा बेंचॅट नागपूरसाठी करायचं आहे, बेंचॅट औरंगाबाद यापैकी कोणत्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे, हे प्रथमतः तुम्हाला कन्फर्म करून घ्यावं लागणार असेल. तर याची तुम्ही सविस्तर जाहिरात पाहून घ्या. जाहिरातीमध्ये ज्या ठिकाणी जागा तुम्हाला बऱ्यापैकी छान वाटतात त्या ठिकाणी तुम्ही याचा अर्ज करून घ्या. जसं की मला या ठिकाणी बेंच सीट जे की प्रिन्सिपल सीट बॉम्बेसाठी अप्लाय करायचं तर त्या ठिकाणी मी तुम्हाला सिलेक्ट करणार असेल. त्यानंतर नेममध्ये तुमचं जे नाव वगैरे आहे ते नाव वगैरे या ठिकाणी व्यवस्थित भरून घ्या. जर तुम्ही पुरुष असाल तर जी काही श्रीमती, श्री असं मिस्टर वगैरे लागतं ते तुमच्या ज्या सुटेबिलिटीनुसार त्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तुमचं प्रथमतः या ठिकाणी नाव, त्यानंतर मिडल नेम आणि लास्ट नेम फिलअप करायचा आहे. त्यानंतर पोस्टल ॲड्रेसमध्ये तुमचा संपूर्ण जो ॲड्रेस होतो तो या ठिकाणी फिलअप करून घ्यायचा आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट ऑफ पोस्टल जे तुमचं काही डिस्ट्रिक्ट वगैरे आहे तो डिस्ट्रिक्ट या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा या ठिकाणी पिनकोड वगैरे संपूर्ण काही टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आधार नंबर देखील टाकायचा आहे या ठिकाणी. जरी कंपल्सरी नाही तरी तुम्हाला या ठिकाणी आधार नंबर तुमचा टाकायचा आहे. त्यानंतर ईमेल आयडी, तर ईमेल आयडी मध्ये पहा, ईमेल आयडी टाकते वेळेस तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी की ईमेल आयडी जो आहे तो पूर्णतः या ठिकाणी टाकायचा नाही आहे. म्हणजेच कसं आपण समजा की अक्षय जर नाव असेल तर अक्षय शिंदे @gmail.com हे जीमेल झालं आपलं. तर यामधलं अक्षय शिंदे फक्त या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर मागे मग gmail.com असं या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचं आहे. जो तुमचा जीमेल आहे त्या प्रकारे या ठिकाणी तुम्हाला जे की अर्धवट करून या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा चालू मोबाईल नंबर या ठिकाणी फिलअप करायचा आहे. त्यानंतर जेंडरमध्ये मेल फिमेल जे असेल तुमच्या सिटिबिलिटीनुसार तुम्ही या ठिकाणी जो काही अर्ज करता त्यानुसार तुम्ही निवडून घ्या. त्यानंतर नॅशनॅलिटी ही ऑटोमॅटिक सिलेक्टेड असेल. त्यानंतर रिलिजियसमध्ये जे काही आपलं रिलिजियस असेल त्यानुसार तुम्ही या ठिकाणी निवडून घ्या. बुद्धिस्ट ज्यामध्ये कास्ट असेल तर कास्टमध्ये कास्ट निवडून घेऊन त्या ठिकाणी त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जी तुमची सबकास्ट आहे ती देखील या ठिकाणी तुम्हाला लिहावी लागणारी असेल. तर या ठिकाणी ती देखील मेन्शन करणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यानंतर डेट ऑफ बर्थमध्ये जी काही तुमची डेट ऑफ बर्थ आहे ती या ठिकाणी डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करून घ्या. तर जे काही डेट ऑफ बर्थचा या ठिकाणी तारखा वगैरे असेल आणि इयर्समध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की तुमच्या सुटेबिलिटीनुसार तुमचं इयर जे आहे ते या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता. 2000, 1993, 1996 जे असेल ते तुम्ही या ठिकाणी करू शकता. आणि यानंतर पाहू पण शकता की तुम्ही या ठिकाणी तुमची डेट ऑफ जी इयर जी आहे ती देखील या ठिकाणी काउंट जी आहे ती होणारी असेल. त्यानंतर पुढे तुम्हाला प्लेस ऑफ बर्थमध्ये तुमचं जे प्लेस ऑफ बर्थ आहे तो टाकायचा आहे. मटेरियल इस्टेटमध्ये तुम्हाला मॅरिड आहात, अनमॅरिड आहात तो या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर वेदर कॅन्डिडेट इज डिफरंट एबल्ड जे काही अपंग विद्यार्थी आहेत त्यांना इथं नोच असावं लागणार आहे. यामध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारची छेडछाड करायची नाही आहे. कारण का आपल्या जाहिरातीमध्ये देखील त्यांनी सांगितलेलं होतं की जे अ, अपंग आहेत त्यांच्यासाठी एक वेगळी स्वातंत्र्य जाहिरात येईल. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी येस वगैरे काही करायचं नाही. त्यांनी या ठिकाणी इंग्लिशमध्ये रेडमध्ये संपूर्ण माहिती देखील आपल्याला लिहून दिलेली आहे. त्यानंतर पुढे आहे आता एज्युकेशन क्वालिफिकेशन. ते एज्युकेशन क्वालिफिकेशन्समध्ये आता पहा या ठिकाणी तुम्हाला तुमचं एस-एस-सी पासूनचं एज्युकेशन जे आहे या ठिकाणी फिल करायचं आहे. तर संपूर्ण माहिती तुमची एस-एस-सी पासूनची तुम्ही या ठिकाणी फिल करू शकता. आणि माहिती तुम्हाला वाढवण्यासाठी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे काही ॲडचा एक टॅब दिसत आहे या ठिकाणी त्या ॲडच्या टॅबवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही ॲडच्या टॅबवर क्लिक कराल त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन जो की एक टॅब ओपन होणार असेल ज्यामध्ये तुम्ही संपूर्ण काही तुमची जी माहिती वगैरे तुम्ही या ठिकाणी फिल करू शकता मित्रांनो. तर ॲडचा टॅब असं ॲड करून घेऊन तुम्हाला जो की वाढवत जायचं आहे. तर एस-एस-सी झालं की पुन्हा एच-एस-सी झालं की त्यानंतर मग तुम्हाला ग्रॅज्युएट तुमचं जेवढं काही हायर एज्युकेशन झालेलं आहे ते तुम्ही संपूर्ण त्या ठिकाणी जे मित्रांनो तुम्ही फिल करू शकता. त्यानंतर समोर म्हटलेलं आहे इज द कॅन्डिडेट डेमोसेल ऑफ महाराष्ट्र. तर या ठिकाणी आपल्याला असंच राहू द्यायचं आहे. यामध्ये कसलाही बदल करायचा नाही. त्यानंतर लँग्वेज ऑफ नाऊन की तुम्हाला किती भाषा किंवा कशाबद्दलचं ज्ञान आहे हे या ठिकाणी सांगायचं आहे. तर या ठिकाणी पाहून घ्या तुम्हाला मराठी जे काही वाचता, लिहिता त्यानंतर बोलता येणं कंपल्सरी आहे या लँग्वेजमध्ये. जर तुम्हाला यामध्ये सर्व काही बाबी बरोबर असतील तर या ठिकाणी तुम्हाला सर्वांना जे आहे टिक मार्क्स करून टाकायचं आहे. सर्व काही टिक मार्क या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. असं सर्व टिक करून तुम्ही याला प्रोसीड करू शकता. त्यानंतर पुढे आता काही येस व नोचे क्वेश्चन आहेत ज्यामध्ये डज कॅन्डिडेट वर्क इन गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. जर तुम्ही कोणी गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये असाल तर येस करा, नाहीतर नोला नोच राहू द्या. त्यानंतर स्टेट पर्टिक्युलर ऑफ टायपिंग क्वालिफिकेशन जे काही आता टायपिंगचे सर्टिफिकेट या ठिकाणी आपल्याला इम्पॉर्टंट आहे इन्फॉर्मेशन देणं. तर यामध्ये येस करणं गरजेचं आहे. येस केला तरच तुमचा फॉर्म जो की प्रोसीड होणार असेल, नाहीतर होणारा नसेल. त्यानंतर तुमचा कोणता कोर्स झालेला आहे यामध्ये 40, 50, 60 यापैकी कोणता झालेला आहे तो या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर सर्टिफिकेट इश्यूड बाय जे काही संस्था सर्टिफाईड इश्यूड केली ती या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. GCC, TBC किंवा GCC यापैकी काय ITR इक्विलेंट
कोणते केलेलं आहे ते या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर त्याचे मार्क ओरिएंटेड आणि आउट ऑफ मार्क्स या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पासिंग ऑफ जे काही तुमची डेट आहे ती पासिंग ऑफ डेट या ठिकाणी तुम्हाला जे की या ठिकाणी ॲड करायची आहे. जर तुम्हाला अदर कोणती डिटेल या ठिकाणी ॲड करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी त्याची अदर डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी तुम्ही ॲड करू शकता. त्यामध्ये कसल्याही प्रकारचं या ठिकाणी डाऊट नाही आहे. जे काही अदर समजा टायपिंगची त्या व्यतिरिक्त तुम्हाला टाकायचं असेल तर. त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे जे की कम्प्युटरचा कोर्स, तर कम्प्युटरचा कोर्स देखील या ठिकाणी तुम्हाला येस करायचाच आहे. कम्प्युटरच्या कोर्समध्ये जे आहे तुम्हाला तुमचा जो कम्प्युटर कोर्स आहे तो टाकायचा आहे. जसं की त्यांनी म्हटलेलं आहे की एम-एस-सी-आय-टी, वर्ड, एक्सेल वगैरे जे काही असेल समतुल्य तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तुमचं एम-एस-सी-आय-टी झालं असेल तर एम-एस-सी-आय-टी या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करा. नाहीतर यापैकी एवढे कोर्सेस आहेत, यापैकी कोणताही कोर्स झाला असेल ते तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर ते किती महिन्याचं होतं, त्यानंतर त्यामध्ये किती मार्क ओरिएंटेड, आउट ऑफ मार्क्स किती पडले तुम्हाला, ग्रेड काय आलेला आहे आणि पासिंग ऑफ डेट या ठिकाणी हे संपूर्ण तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर समोर म्हटलेलं आहे की अदर टेक्निकल क्वालिफिकेशन काही आहे का तुमच्यामध्ये? असेल तर येस करा, नसेल तर नोला नो या ठिकाणी तुम्ही राहू देऊ शकता. त्यामध्ये कसल्याही प्रकारची या ठिकाणी अडचण नाही आहे. त्यानंतर समोर जे काही आता क्रिमिनल वगैरे बॅकग्राऊंड आहे ते तुम्ही नोच करून टाकून द्या सर्वांना. किंवा तुम्हाला जर एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी एक्झाममधून टर्मिनेट केला असेल, तर टर्मिनेटमध्ये जर तुम्ही आलेला विद्यार्थी असाल तर येस करा, नसेल तर या ठिकाणी नोला नो तुम्ही करू शकता. त्यानंतर आता पुढे म्हटलेलं आहे, जे काही आता आपल्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे, तर आता कॅरेक्टर सर्टिफिकेटची महत्त्वपूर्ण भूमिका आहे या ठिकाणी. तर तुम्हाला जे कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्ही बनवलेलं असाल, त्या ठिकाणी तुम्हाला त्याची पी-डी-एफ देखील आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला दिलेली होती. जर तुम्हाला ती मिळाली नसेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्ही तिथून ती पी-डी-एफ डाउनलोड करून घ्या मित्रांनो. पी-डी-एफ डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये संपूर्ण माहिती तुमच्या जे काही आता कॅरेक्टर सर्टिफिकेट बनवायचे स्थान आहे, ज्या संदर्भात आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देखील दिलेली आहे, ती तुम्हाला सर्टिफिकेट्स बनवून घेणं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर ते आता या ठिकाणी सर्टिफिकेटची देखील माहिती या ठिकाणी आपल्याला फिल करायची आहे. जसं की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, की नेम अँड ॲड्रेस ऑफ 2 रिस्पेक्टेबल पर्सन हू हॅव इश्युअर्ड कॅरेक्टर सर्टिफिकेट्स टू द कॅन्डिडेट्स. या ठिकाणी तुम्हाला 2 अशा पर्सनची माहिती भरायची आहे, ज्यांनी जे तुम्हाला सर्टिफिकेट इश्युअर्ड केलेलं आहे. तर तुम्ही सेम डिटेल तुमचं जे इश्युअर्ड केलेलं अधिकाऱ्याचं जे आपल्या कॅरेक्टर सर्टिफिकेट देखील लिहून आहे, ज्या ठिकाणी चारित्र्य प्रमाणपत्रावर की ज्या अधिकारी देत आहे आपल्याला त्याचे नाव वगैरे सर्व काही, तर ते सेम तुम्हाला डिटेल या ठिकाणी फिल करायची आहे. त्यांचं ऑक्युपेशन्स वगैरे, सेल नंबर, ॲड्रेस आणि ॲड्रेस दोन्ही कॉलममध्ये तुम्हाला फिल करून घेणं गरजेचं आहे. तर दोन्ही कॉलम फिल केल्यानंतरच तुम्हाला याची जी काही फॉर्मची प्रोसिड आहे ती तुम्हाला समोर करता येणारी असेल. आणि त्यानंतर आता पुढे आपला सर्वात महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजेच काय, तर फी कशी चलान या ठिकाणी जी काही फी काय आहे ती कशी भरायची आहे या ठिकाणी. तर फी तुम्हाला जी आहे या ठिकाणी सर्वप्रथमतः तर ऑनलाईन पद्धतीनं पेड करायची आहे. त्यानंतर मग तुम्हाला जे याचं जे काही आपला रेफरन्स नंबर भेटतो तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. तर माझा फी कशी पेड करायची, तर सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी जी लिंक दिलेली आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही एक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ऑफिशियली वेबसाईटवर तुम्ही येणारे असाल. यामध्ये तुम्हाला जे आहे पाहू शकता, जी तुमची पोस्ट वगैरे आहे किंवा तुमचं जे ठिकाण आहे पैसे जाण्याचं ते या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार असेल, जे की बॉम्बे हायकोर्टलाच हे संपूर्ण काही पैसे जाणारे आहेत. तर पेमेंट कॅटेगरीमध्ये या ठिकाणी पाहू शकता तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय करत आहात या ठिकाणी तुम्हाला चूज करून घ्यायचं आहे. सर्वच आहेत. पिऊन आहे, स्टाफ आहे, म्हणजे कार ड्रायव्हर आहे, स्टेनोग्राफरचं आहे, लोअर हायरचं. त्यानंतर क्लर्क, आपण क्लर्कसाठी करतो म्हणून या ठिकाणी क्लर्क जे आहे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर क्लर्क सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव, तुमचं मधलं नाव, तुमचं आडनाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ईमेल आयडी, त्यानंतर तुमचा डेट ऑफ बर्थ, त्यानंतर तुमचा ॲड्रेस लाईन 1 आणि ॲड्रेस लाईन 2 या ठिकाणी फिल करायचं आहे. आणि त्यानंतर जे काही एक्झामिनेशनची फी आहे ही ऑटोमॅटिक या ठिकाणी येणारी असेल, पाहू शकता, जी की ₹1000 ऑटोमॅटिक ही आलेली आहे. त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी फिल करायचा आहे. या ठिकाणी संपूर्ण काही तुमचं आणि तुमचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. ईमेल आयडी देखील तुमचा या ठिकाणी जो फिल या ठिकाणी करायचा आहे. तर संपूर्ण काही बाबी टाकल्यानंतर तुम्हाला आय हॅव रीड अँड ॲग्रीडवर क्लिक करायचं आहे. आय हॅव रीड ॲग्रीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही या ठिकाणचा जो कॅप्चर बॉक्स दिसत आहे सिक्युरिटी कोड, तो या ठिकाणी तुम्हाला फिल करायचा आहे. तर हा संपूर्ण या ठिकाणी फिल केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर तुम्हाला क्लिक केल्यानंतर मित्रांनो, नेक्स्ट जो याचा जो प्रोसीडचा बटन आहे या ठिकाणी नेक्स्ट याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला
प्रकारे तुमच्यासमोर जे काही बँकिंगचे ऑप्शन्स अवेलेबल होतील, ज्यामध्ये तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. तुम्ही ए-टी-एम थ्रू ऑनलाईन अर्ज करू जे काही ऑनलाईन फी पेड करू शकता किंवा जे अदर त्यांचे काही यू-पी-आय ऑप्शन्स असतील, तर त्या ठिकाणी तुम्ही सर्व काही करू शकता. तर जसं तुम्ही या ठिकाणी तुमची फी पेड कराल, त्यानंतर तुम्हाला तुमचा जो ए-टी-एमचा कार्ड वगैरे नंबर वगैरे फिलअप करावा लागणार असेल, तर तुमची ₹1000 या ठिकाणी डिटेक्ट झाल्यानंतर तुमच्यासमोर एक अशा प्रकारे जे की एक पोचपावती तुम्हाला मिळणारी असेल, जी की पोचपावती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आणि यामधला जो रेफरन्स नंबर आहे, जो की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हा जो रेफरन्स नंबर आहे, तो आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी असणारा रेफरन्स नंबर आहे. कारण का याच्या आधारावरच आपली जी फी सबमिट झाली आहे की नाही झाली आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी जो की समजणारा असेल. त्यामुळे हे तुम्हाला रेफरन्स नंबर जे की कॉपी करून घ्यायचा आहे किंवा कुठेही लिहून घ्यायचा आहे, हा खूप इम्पॉर्टंट असणारा आहे. तरी काही हरकत नाही. समजा तुम्ही ऑनलाईन फी पेड केला, त्यानंतर तुम्हाला जर मग त्या ठिकाणी हे झालं की तुम्ही ते रेफरन्स नंबर नाही पाहिला, तर तुम्ही या ठिकाणी जो ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीचा ऑप्शन दिसत आहे का, तुम्ही ट्रान्झॅक्शन या हिस्ट्रीच्या ऑप्शनवर जाऊन देखील तुम्ही जे रिसेंट केलेलं पेमेंट आहे, ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि तेथून देखील तुमचं जे काही रेफरन्स नंबर आहे, ते त्या ठिकाणी तुम्ही मित्रांनो मिळवू शकता. तिथून रेफरन्स नंबर घेतल्यानंतर आपल्याला या डायरेक्टली वेबसाईटवर म्हणजे की आपला जो रजिस्ट्रेशनचा पेज आहे त्यावर यायचं आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी जो तुमचा रेफरन्स नंबर आहे तो या ठिकाणी तुम्हाला फिल करायचं आहे. त्यानंतर तुमची पेमेंटची डेट सिलेक्ट करायची आहे. अमाउंट या ठिकाणी राहणार असेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा जो फोटो आहे खालच्या कॉलममध्ये या ठिकाणी पाहू शकता. जो फोटो आहे आणि सिग्नेचर आहे तो तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे. तर फिल केल्यानंतर तुम्हाला त्यानंतर जो सिक्युरिटी कोड हा दिसत आहे तो आपल्याला या डब्यामध्ये टाकायचा आहे, या बॉक्समध्ये. त्यानंतर डिक्लेरेशनच्या फॉर्मवर आय ॲग्रीवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर आय ॲग्रीवर तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमचा जो रजिस्ट्रेशन जो आहे तो सक्सेसफुली झालेला तुमच्या मोबाईलवर तुम्हाला एक SMS प्राप्त होणार असेल, ज्यामध्ये तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो मिळणारा असेल. तर संपूर्ण माहिती तुमच्या जी काही SMS वर किंवा तुमच्या ईमेलवर दोन्हीकडे येणारी असेल. त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे की नाही हे कन्फर्म करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला जे आहे या त्याचा सेकंड जो टॅब आहे, हा थर्ड टॅब फाइंड युअर रजिस्ट्रेशन आयडी यावर तुम्हाला यायचं आहे. तर फाइंड युअर रजिस्ट्रेशन आयडीवर येऊन तुम्ही या ठिकाणी तुमचा जो ईमेल आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर हा या ठिकाणी तुम्हाला फिल करायचा आहे. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर हा जो की कॅप्चर्ड कोड टाकायचा आहे. जर तुम्ही कॅप्चर्ड कोड व्यवस्थित टाकला, त्यानंतर तुम्हाला शोवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. शोवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो की शो या ठिकाणी होणारा असेल, म्हणजे की तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणारा असेल. आता ही झाली संपूर्ण काही तुमची प्रोसेस फॉर्म भरण्याची, रजिस्ट्रेशनची वगैरे सर्व काही. तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल त्या ठिकाणी झाल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळणारा असेल. त्यानंतर तुम्हाला प्रिंटवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणचा थर्ड ऑप्शन प्रिंटवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे, रजिस्ट्रेशन आयडी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. रजिस्ट्रेशन आयडी टाकल्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमचा जो सिक्युरिटी कोड आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जनरेटवर क्लिक करायचं आहे. तर जनरेटवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे, जो तुम्ही त्या ठिकाणी भरलेला आहात, संपूर्ण काही हा रजिस्ट्रेशन फॉर्म, तो सर्व काही तुम्हाला प्रिंट फॉर्मॅटमध्ये तुमच्या समोर जाईल मित्रांनो येणारा असेल. आणि त्यानंतर तुम्ही त्याची प्रिंटआउट काढून घेऊन तुमच्याकडे सुरक्षित पद्धतीने ठेवू शकता आणि या भरतीच्या तुम्ही आता अभ्यासाच्या तयारीला मित्रांनो तुम्ही जे आहे ते लागू शकता. तर असे होते संपूर्ण काही स्टेप्स जे की याचे ऑनलाईन अर्ज करण्याचे. समजा तुम्हाला एखाद्या स्टेप्समध्ये काही अडचणी किंवा काही प्रॉब्लेम येत असेल, तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला विचारू शकता मित्रांनो, किंवा जो आपला ऑफिशियली टेलिग्राम ग्रुप आहे त्यावर देखील तुम्ही आम्हाला पर्सनली मेसेज करून या संदर्भाची संपूर्ण काही मदत घेऊ शकता. आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना लिपिक व शिपाई हमाल या पदाकरता आपला स्पेशली कोर्स जॉईन करायचा असेल, त्यांनी लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची ऑफिशियली लिंक दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचे सर्व अपडेट्स आणि मित्रांनो त्याची संपूर्ण माहिती व संपूर्ण व्हिडिओ कोर्स आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. तर एक्झामच्या चांगल्या तयारीसाठी नक्की डाउनलोड करा आणि लगेच जॉईन करा आणि याचा अर्ज आजच्या आज त्वरित पद्धतीने मित्रांनो तुम्ही भरू शकता. तर अशी होती माहिती. आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.